काय? अगं हे तू काय बोलतीयस पिंकी? तू त्या सावकाराला पूर्ण 50,000 रुपये दिलीयस आणि मागच्या 2 वर्षापासून तू त्याचे पैसेच भरतीयस. वय मॅडम, दर महिन्याला मला त्या सावकाराला 4,000 रुपये द्यायला लागतात. 4,000? आणि हे तू पैसे मागच्या 2 वर्षापासून देतीयस? वय मॅडम, आणि या महिन्यात तर माझ्याकडं काही बी पैसे नाही आहेत. त्याच विचारात आहे मी आता. अरे देवा, मागच्या महिन्यात बी माझ्याकडं काही बी पैसे नव्हते, कारण आईला डेंग्यू झालेला होता आणि त्याच वेळी तो सावकार पण घरी आला आणि त्याने त्या सोन्याच्या रिंगा घेऊन गेला. काय? सोन्याच्या रिंगा? ज्या मी तुला दिलेल्या होत्या त्याच ना? होय मॅडम, माफ करा मला. त्या दिवशी तुमच्या वाढदिवसाच्या वेळी मी तुम्हासनी खोटं बोलले की मी त्या रिंगा घालायला विसरून गेलीये. पण त्या दिवशी माझ्याकडे त्या रिंगाच नव्हत्या. त्या सावकाराने त्या पहिल्याच घेऊन गेलेल्या होत्या. अगं पण पिंकी, तो सावकार मागच्या 2 वर्षापासून तुझ्याकडून पैसे घेतोय आणि तू पण त्याला देत चाललीयस. अगं 50,000वरती 2 वर्ष एवढं कोणी व्याज देतं का? तो तुझ्याबरोबर फ्रॉड करतोय. फराड? आता हे काय असतं मॅडम? अगं फ्रॉड म्हणजे धोका. आईला काय सांगता? हो पिंकी, आता तुला लिहायला आणि वाचायला नाही येत म्हणून तो सावकार तुला येड्यात काढतोय. 50,000वर 2 वर्ष एवढं कोणतं व्याज देतीयस तू? बाप रे, असं आहे का? पण त्या सावकाराने तर मला बोललं होतं की पूर्ण 3 वर्षापर्यंत पैसे द्यावे लागतील. 3 वर्ष? सत्यानाश होऊ दे त्या नालायकाचा. म्हणजे आजपर्यंत त्याने माझ्याकडून किती सारे पैसे लुटले. हे त्यानं बरोबर नाही केलं. तू काळजी नको करूस पिंकी, मी आहे ना. मी आणि भाऊजी मिळून त्या सावकाराची बँडच वाजवून टाकू. मग मीरा आता अहिमकडे जाऊन त्याला सगळं सांगून देते आणि हे ऐकून तो पण खूपच शॉक होतो. ज्यानंतर ते तिघे पण पिंकीच्या घरी जातात आणि त्यावेळी तिथे सावकार पहिल्यापासूनच घरातच असतो. चल चल, लवकर पैसे दे माझे. यावेळी मला कोणती बी नाटकी नकोयत. काय रे शान्या, कोणते पैसे तुझे? तुला काय वाटलं पिंकीला लिहिता वाचता येत नाही म्हणून तू तिला येड्यात काढून पैसे खात राहणार का? अरे कोण आहे रे तुम्ही लोक? आणि हे काय फालतूचं बोलताय? मला सगळं समजले. गपचूप पिंकीच्या वाटणीचे पैसे तिला परत दे आणि तिच्या त्या सोन्याच्या रिंगा पण, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच असणार नाही. काय? अरे ऐकूनही आलं का तुला? आता तुझी यापुढे कोणतीच नाटकी नाही चालणार. चल पटकन पैसे दे आणि ती सोन्याची बाली पण दे, नाहीतर आम्ही तुला पोलिसांकडे देऊ. काय? नाही नाही, अहो मला माफ करा हो. हे घ्या पैसे आणि ही बाली पण घ्या, पण प्लीज मला माफ करा आणि त्या पोलिसांना वगैरे काहीच नका सांगू. यापुढे असं मी आता कुणाबरोबर पण नाही करणार. अरे ते तर त्यावेळी करणार ना, ज्यावेळी लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील आणि आम्ही या गल्लीतील सगळ्या लोकांना तुझे कारनामे सांगून देऊ. त्यामुळे यापुढे कोणी पण तुझ्याकडून पैसेच नाही घेणार. अहो नको ना, प्लीज असं नका करू, माफ करा मला. अरे चल निघ इथून, लई झाली तुझी नाटकी. तो सावकार आता घाबरून पळून जातो. धन्यवाद साहेब, आज जर तुम्ही दोघे नसते ना तर त्या सावकाराच्या नादात आम्ही किती फसलो असतो. वय मॅडम, तुमचे खूप खूप आभार. आजकालच्या जमान्यात एका नोकरांची एवढी मदत कोण करते बरं, पण तुम्ही दोघांनी माझ्यासाठी लई केले. हे बघ पिंकी, पहिली गोष्ट तर ही आहे की तू आमच्या घरची काही नोकराणी नाही आहेस. अगं तू तर आमच्या घरचाच भाग आहेस. आणि दुसरी गोष्ट ही आहे की तुला आभार मानायची काहीच गरज नाहीये, कारण कोणाबरोबर काही वाईट होत असेल तर ते आपलं कर्तव्य असतं की त्या व्यक्तीला आपण मदत करायला पाहिजे. पण पिंकी, आज तर आम्ही तुला यातून बाहेर काढलं, पण पुढे जाऊन असंच काहीतरी झालं तर काय करणार आहेस तू? आणि आज जर तुला लिहिता वाचता आलं असतं तर हे झालंच नसतं. हो पिंकी, आज तुला जर पैशाच्या व्यवहाराबद्दल माहिती असती तर त्या नालायक सावकाराने तुला एवढं फसवलंच नसतं. मग काय शिकलीस तू यामधून? काय शिकले म्हणजे हेच ना की मला यापुढे हुशारीने राहायला पाहिजे. हो पिंकी, पण ते सगळं तू कशी करणार आहेस? त्यासाठी तुला शिक्षित असायला हवं ना. पण मी शिक्षित कसं होणार बरं? आता
आता मी या वयात थोडी ना कोणत्या शाळेला जाऊ शकते. हे कोण बोललं तुला? अगं, लिहिण्या वाचण्यासाठी कोणतंच वय नसतं. फक्त तुझी इच्छा असायला पाहिजे. म्हणजे मी या वयात बी शिकू शकते? हो पिंकी, नक्कीच. हो पिंकी, अगं तुझ्या वयाच्या मुलींसाठी एक स्पेशल शाळा असते जिथे त्यांना वेगळ्या पद्धतीने शिकवलं जातं. अरे वा, हे तर लईच भारी झालं. मग काय विचार आहे आता तुझा? शिकायचं आहे की तसंच बसायचंय? नाही नाही, मला बी शिकायचं आहे आणि लिहून वाचून चांगली नोकरी करायची आहे. आत्ता कसं बरं? हो ना, आणि ही गोष्ट तर खूपच चांगली आहे की तुला सुद्धा शिकण्यात इंटरेस्ट आहे. तिच्या वडिलांच्या गरिबीमुळे आजपर्यंत हिला शाळेतच घालता नाही आलं, पण यावेळी आता तिला दुसरी संधी मिळतीये. होय आई, आणि मी आता मागे नाही जाणार. पण हेम, मी जर शाळेला जायला लागले तर माझी कामधंदा कोण करणार? ते सगळं कसं सांभाळेल मी? तू त्याची काळजी नको करूस पिंकी. हे बघ, तुझी शाळा सकाळची असणार आहे आणि त्यामुळे तू 11 ते 11:30 पर्यंत फ्री होऊन जाशील आणि मग त्यानंतर तू दिवसभर काही पण कामं करू शकतेस. हो पिंकी. अगं, अशा कितीतरी मुली आहेत ज्या तुझ्याच वयाच्या आहेत आणि त्या मुली त्यांच्या कॉलेजबरोबर पार्ट टाइम जॉब पण करतात आणि स्वतःचा खर्च स्वतः करतात. मग तू पण तुझ्या कामाला एक प्रकारे पार्ट टाइम जॉबच समज. अरे वा, मग तर लईच भारी झालं. मी तयार आहे. मला पण शिकायचं आहे. पण हेम, त्या शाळेत माझा दाखला घेण्यासाठी तू माझी मदत करशील का? हो पिंकी, का नाही करणार बरं? हे बघ पिंकी, तू अजिबात घाबरू नकोस. आम्ही दोघं पण आहोत तुझ्यासोबत. तू फक्त आता तुझ्या शाळेवर लक्ष दे. होय मॅडम, समजलं मला. मग एहेम पिंकीचं शाळेत ॲडमिशन करतो आणि त्यानंतर ती शाळेला जायला लागते. पण ही गोष्ट ऐकून तनुजाला खूपच राग येतो. अरे, तुम्हा दोघांची काय बुद्धिभ्रष्ट झालीये का? जे तुम्ही त्या नोकराणीला शाळेत पाठवून दिला, एवढी समाजसेवा करायची काय गरज आहे? अहो आई, बोललो ना तुम्हाला की पिंकी त्या सावकाराच्या जाळ्यात अडकलीये आणि त्यामुळे आता तिला हुशार बनण्यासाठी शाळेला जाणं खूपच गरजेचं आहे. हो आई, पण तू काहीच काळजी नको करूस. शाळा आणि काम दोन्ही पण गोष्टी ती प्रॉपर मॅनेज करेल आणि मला तसा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. अरे, पण ती आहे कोण जे तुम्ही दोघं जण तिच्यासाठी एवढं सगळं करताय? मी तुम्हा दोघांना याआधी पण खूप वेळा सांगितले की त्या मुलीपासून लांब राहा, पण नाही, तुम्ही दोघं पण काही कमी नाहीये. अहो आई, ती मला माहिती आहे ना, कर भला तो हो भला. ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यासाठी काही चांगलं करता त्यावेळी तुमचं पण चांगलंच होत असतं. त्यामुळे दुसऱ्यासाठी आपल्या मनात वाईट विचार आणण्यात काय अर्थ आहे? अगं, एक चांगुलपणाची मूर्ती. हा जमाना काही तसा नाही राहिला. ती तर खरेच अर्धवट आहे, जी ती तुम्हा दोघांच्या बोलण्यात येऊन हुशारी दाखवायला शाळेत गेलीये. पण तुम्ही दोघं पण बघा, तिच्याकडून काही हे शिकणं बिकणं होणार नाहीये. अगं, अशा मुली तर फक्त काम करण्याच्याच लायकीच्या असतात. एवढं बोलून तनुजा तिच्या रूममध्ये निघून जाते. आईंचे विचार एवढे खराब का आहेत काय माहिती? या पहिल्यापासून अशाच आहेत का? हो वहिनी, आईचे विचार खूपच खराब आहेत आणि त्यामुळेच बाबा आणि आईमध्ये नेहमी भांडणं व्हायची. आणि तो दिवस आता कधी येईल काय माहिती, ज्या दिवशी आई श्रीमंत आणि गरिबामध्ये फरक करायचा बंद करेल आणि गरिबांबद्दल विचार चांगला करेल. सुरुवातीच्या दिवसांमध्ये पिंकीला शाळेला जायला थोडं कठीण होतं, पण हळूहळू करून ती सगळ्यांमध्ये मिसळून जाते आणि तिथे तिची एक चांगली मैत्रीण बनते जिचे नाव सुरीले असतं. तुझं ऐकून मला खूपच छान वाटलं पिंकी. एवढे कठीण दिवस बघून पण तू स्वतःला शिक्षित करण्यासाठी एवढी उत्सुक आहेस आणि सगळ्यांनी तुझ्यासारखंच असलं पाहिजे. तेच तर. पण सुरीली, तू काय एवढं वेळानं शाळेला येतेयस? जे की तुझ्या घरी तर सगळं चांगलंच होतं. हो पिंकी, सगळं चांगलं होतं, पण माझ्या वडिलांचे हे विचार होते की घरातल्या मुली कधी शिकल्या नाही पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी मला कधीच शाळेला नाही पाठवलं. पण माझं आता लग्न झालंय आणि माझ्या नवऱ्यानेच मला शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि माझं या शाळेत ॲडमिशन करून दिलं. अरे वा, देव करो आणि तुझ्यासारखा नवरा सगळ्या बायकांना मिळू दे. खरंच
लईच चांगला नवरा आहे तुझा. हो पिंकी, थँक्यू. सुरीली पिंकी, तुम्हा दोघींच्या गप्पा झाल्या की नाही? माफ करा टीचर, ते आम्हाला वाटलं की तुम्ही जरा बाहेर गेलाय, म्हणून तेवढा वेळ जरा आम्ही गप्पा मारत बसलो. ठीक आहे पिंकी, काही विषय नाही. आणि बोलणार नाही तर मैत्रिणी कशा बनणार? आणि पिंकी, बाकी सर्वांच्या तुलनेत तू खूपच चांगलं लक्ष देतीयस. सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित देतीयस. अशीच करत राहा. कीप इट अप. थँक्यू सो मच टीचर. मी तुमचं बोलणं लक्षात ठेवेल आणि यापुढे बी असंच चांगलं करेल. पिंकी रोज सकाळी 7 ते 11 शाळेला जाते आणि त्यानंतर चालत चालत ती 11:30 कामावर पोहोचते. असंच एके दिवशी पिंकीला कामावर यायला 15 मिनिटं उशीर होतो. आणि त्यावेळी, काय ग पिंकी, तू आज पूर्ण 15 मिनिटं लेट आलीयस. सॉरी मॅडम, परत असं नाही होणार. अगं काय सॉरी? आज झाले म्हणजे असं पुढे पण होत राहणार. आणि हे सगळं तुझ्या शाळेमुळे होते. आजकाल तुला लईच पंख फुटली आहेत जेव्हापासून तू शाळेला जायला लागलीयस. अहो नाही मॅडम, आज ते रस्त्याला जरा गर्दी होती ना, त्यामुळे चालायला पण जागा नव्हती. पण उद्यापासून मी अगदी वेळेत येईल. तू आणि तुझं बोलणं, आजपर्यंत तू कधी तुझा शब्द पाळला आहेस का? मागच्या वेळी पण तू असंच काहीतरी बोलली होतीस. होय मॅडम, माहितीये मला, पण हा माझा शाळेचा पहिलाच आठवडा होता ना, म्हणून थोडा लेट झाला. पण हळूहळू करून मी नक्की वेळेत येईल. आता तर मी तुला सोडतीये, पण हे जर परत झालं तर त्यावेळी मी तुला चांगलाच धडा शिकवेल. हे काय मोठ्या मॅडम. पिंकी आता तिची सगळी कामं पटापट आवरून रात्री 8च्या आधीच निघते आणि घरी जाऊन ती तिच्या घरातील सर्व कामं आवरून रात्री परत अभ्यासाला बसते. हे घे पिंकी बाळा, तुझ्यासाठी मी चहा बनवलाय. अगं काय तू पण आई, याची काय गरज होती बरं? तू तर झोपलेली होतीस ना, मग एवढं सगळं करायची काय गरज होती तुला? अगं तू दिवसभर काम करून एवढी थकून जातेस आणि त्यानंतर घरात येऊन काम करून परत अभ्यासाला पण बसतेस आणि तुला असं पाहून मला खूपच वाईट वाटतं ग. अगं काय आई तू पण, मला कामाचा काहीच त्रास होत नाही. आणि आता तर मी ते करतीये जे मला पाहिजे. आणि खरे सांगू काय, हळूहळू करून मला शाळेला जायला लईच आवडायला लागलंय बघ. आमची मॅडम आम्हाला रोज काहीतरी नवीनच शिकवते. अरे वा, असंच शिकत राहा बाळा. माझा आशीर्वाद तुझ्याबरोबर आहे. आणि तू असंच जिद्दीने शिकत राहिलीस ना तर आयुष्यात खूपच पुढे जाशील बघ. होय आई. असंच एके दिवशी दुपारी घरातील सगळी कामं आवरून पिंकी किचनमध्ये बसून अभ्यास करत असते. अगं हे काय पिंकी, तू इथे बसून अभ्यास का करतीयस? ही काही तुझी शाळा नाहीये, घर आहे माझं. चल आत्ताच्या आत्ता ते पुस्तक बंद कर. अहो पण मोठ्या मॅडम, मी घरातली सगळी कामं केलीत आणि आता थोड्या वेळात चहा पण ठेवेल. मग तोपर्यंत मला थोडं वाचू द्या की. एकदा बोलले ना तुला, हे सगळं माझ्या घरात नाही चालणार. चल, जे जुने पडदे पडलेत ते धुवून टाक पहिला. लई आली मोठी अभ्यास करणारी. इच्छा नसताना पण पिंकीला आता पुस्तके बंद करून घरातील बाकीची कामं करावी लागतात. असंच पुढे एके दिवशी ज्यावेळी तनुजा पिंकीबद्दल तिच्या मैत्रिणीला सांगते त्यावेळी, ही तू काय बोलतीयस तनुजा? तुझी नोकरानी शाळेला जाते? नाहीतर काय, डोक्यावर परिणाम झालाय तिच्या. बघ तनुजा, मी तर तुला आत्तापासूनच सांगून देते, एकदा का जर तुझी ती कामवाली शिकली तर ती तुझं घरचं काम सोडून देईल आणि एका चांगल्या ठिकाणी काम करायला लागेल ती. काय? नाहीतर काय. आणि मग त्यामुळे तुझं लई मोठं नुकसान होईल बघ. अगं पिंकी एवढी चांगली नोकरानी पूर्ण गल्लीत कुठेच नाहीये, जे एवढ्या कमी पगारात किती सारं काम करून देते. तुझ्या सुनेने आणि तुझ्या मुलाने दोघांनी मिळून तुला खूपच मोठ्या संकटात टाकले, जे त्या नोकराणीला ते शाळेत पाठवतात. तिचं बोलणं ऐकून तनुजा आता खूपच घाबरून जाते. अरे देवा, नाही नाही, पिंकीने जर घरचं काम करायचं सोडून दिलं तर माझं काय होईल? आता काही पण होऊ दे, पण मी पिंकीला शाळेत जाऊच नाही देणार. आणि पिंकी माझ्या घरचं काम कधीच नाही सोडू शकणार. आणि त्यासाठी मला काय करायचे ते मला चांगल्या प्रकारे माहितीये. यापुढे आता काय होईल
जाणून घेण्यासाठी याचा पुढचा भाग बघायला विसरू नका. आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.